घरी मटार आणले की आपण काय बनवतो? तर तेच ते आपलं मटर पनीर किंवा पालक मटारची भाजी. तर म्हणूनच आज मी काहीतरी वेगळं असं घेऊन आले तुमच्यासाठी खास. आणि आपल्या आजच्या या डिशचं नाव आहे मस्त चमचमीत असा मटारचा खिमा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये, जिथे मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. तर इथे मी साधारण 1.5 कप मटार घेतलेले आहेत. तुम्ही मॅफ्कोचे मटार सुद्धा घेऊ शकता किंवा सुके मटार भिजवून सुद्धा घेऊ शकता. तर आता हे मटार मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून क्रश करून घेते. पण फक्त 1 कप मी क्रश करून घेते आणि अर्धा कप मी असंच बाजूला ठेवलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी जाडसर भरड काढून घ्यायची आहे, अगदी बारीक करायचं नाही. आता एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मी घालते थोडेसे जिरे. जिरे छान तडतडले की त्यामध्ये मी घालते आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट, ज्यासाठी मी 5-6 पाकळ्या लसूण, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं घेतले. हे व्यवस्थित आपण फ्राय करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित फ्राय झालं की त्यामध्ये मी घालते एक बारीक चिरलेला कांदा आणि तो सुद्धा आपण चांगला परतून घ्यायचा आहे. कांद्याचा चांगला कलर बदलेपर्यंत हे परतून घ्यायचं. आणि त्यानंतर मी इथे घालते 1 चमचा जिरेपूड, 1.5 चमचा धनेपूड, सोबतच 1 छोटा चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद. हे व्यवस्थित मिक्स झालं की आता आपण यामध्ये घालायचं आहे 1 ते 1.5 चमचा लाल तिखट. पण लाल तिखट वापरताना लक्षात ठेवा आपण यामध्ये हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे. आणि हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर हे सारे मसाले जळू नयेत म्हणून मी अगदी थोडंसं पाणी घालते आणि हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेते. हे छान मिक्स झालेलंच आहे. आता याला आपण थोडीशी उकळी येऊ देऊया. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मी यामध्ये घालते आपले क्रश केलेले मटार आणि हे आपण चांगलं परतून घ्यायचं आहे. मटार शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि त्यामध्येच आपण हे क्रश केलेले असल्यामुळे अगदी हे पटकन शिजले जातात. तर इथे हे व्यवस्थित आपण परतून सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता मी यामध्ये घालते 1 मोठा चमचा किचन किंग मसाला आणि हे पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये साधारण 1 कपभर मी गरम उकळलेलं पाणी घालते, जेणेकरून याची कुकिंग प्रोसेस थांबणार नाही आणि हे व्यवस्थित शिजले जातील. आता याचा कलर असा हिरवट दिसतोय, पण उकळी आली की याचा कलर मस्त लालसर दिसून येईल. आता 1 उकळी आलेली आहे. आता यामध्ये मी घालते 1 बारीक चिरलेला टोमॅटो. तुम्ही जर आवडत असेल तर कांद्यासोबतच टोमॅटो सुद्धा फ्राय करून घेऊ शकता, पण नंतर टोमॅटो घातल्यामुळं भाजीला छान चव येईल. आता मी पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी यामध्ये घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घातले आणि 10-20 काजू घातलेले आहेत. काजू मी कच्चेच घातलेत. आता ही भाजी शिजत असताना ते सुद्धा व्यवस्थित शिजले जातील. आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथे कलर बघू शकता भाजीचा, खूपच सुरेख असा कलर आलेला आहे. वरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घेते. मस्त अशी आपली ही भाजी तयारच आहे. पण जर तुम्हाला भाजी ग्रेव्ही सारखी अशी हवी असेल तर म्हणून मी इथे 1 मोठा चमचा भाजलेलं बेसन घातलेलं आहे. ही स्टेप एकदम ऑप्शनल आहे, तुम्ही जर घातलं नाही तरीही चालेल. आणि वरून मी घालते 3 ते 4 चमचे तूप आणि पुन्हा एकदा हे आपण मिक्स करून घेतोय. बेसन घातल्यामुळे भाजीला छान दाटसरपणा येतो, भाजी एकजीव होते. पाणी वेगळं आणि भाजी वेगळी असं होत नाही. पण तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही घालू नका. आणि आता झाकण लावून साधारण 5 ते 7 मिनिटं हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपला मस्त असा चमचमीत मटार खिमा तयार झालेला आहे.
तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत नक्की शेअर करा. आणि हो, व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ.